वायफळे तरुणावर कोयत्याने खुनी हल्ला, पूर्व वैमनस्यातून कृत्य, दोघांना अटक. गावात तणावपूर्ण शांतता. सागर सदाशिव पाटील वायफळे तालुका तासगाव येथील या युवकावर पूर्व वैमनस्यातून कोयत्याने खुनी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात सागर याचे वडील सदाशिव हे जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवारी सकाळी 7:30 वाजण्याच्या दरम्यान घडली. या प्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. गावात तणावपूर्ण शांतता आहे. नागरिकांनी गाव बंद ठेवून घटनेचा निषेध व्यक्त केला. या हल्ल्याप्रकरणी संदेश शैलेश कांबळे, संजित अजित सावंत दोघे राहणार वायफळे तालुका तासगाव यांना अटक केली आहे. वायफळे येथील सागर पाटील आणि संदेश कांबळे यांच्यात मंगळवारी वायफळे येथील जिल्हा परिषद शाळेच्या चौकात किरकोळ कारणावरून वाद आणि शिवीगाळीचा प्रकार घडला. पोलिसांनी तो मिटवला होता. या प्रकारानंतर मंगळवारी रात्री संदेश हा सागर पाटील आणि इतरांवर ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेला. पोलिसांनी चौकशी करून गुन्हा दाखल करू अशी भूमिका घेतली. त्यानंतर पोलिसात अर्ज देऊन संदेश गावाकडे परतला होता. बुधवारी संशयित संदेश आणि काही जण सागर पाटील आणि इतरांवर गुन्हा दाखल करण्यासाठी पुन्हा पोलीस ठाण्यात आले. मात्र गावातील प्रमुखांनी शिष्टाईचा प्रयत्न केला. संदेश गुन्हा दाखल करण्यावर ठाम होता. मात्र अधिक चर्चा करून कोणी गुन्हे दाखल न करता वाद मिटवण्याचे ठरले. पोलीस ठाण्यात येऊन यापुढे कोणी वाद करणार नाही अशी नोटरी करण्याचे ठरले. मात्र गुरुवारी सकाळी संदेश आणि त्याचा साथीदार संजित कांबळे तलवार कोयता घेऊन सागर पाटील याच्या घरी तळेवस्ती येथील माळ्यात गेले. त्यांनी घरात घुसून सागर याच्यावर तलवार आणि कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रसंगवधान राखून सागर घराबाहेर आला, पण संदेश आणि संजित यांनी पाठलाग करून सागरवर कोयत्याने हल्ला केला. कोयत्याचा वार चुकवताना तो सागरच्या हातावर लागला. यावेळी वडील सदाशिव हे सागरला वाचवण्यासाठी पुढे आले असता त्यांनाही मारहाण झाली. यावेळी सागरने आरडाओरडा केला. वस्तीवरील लोक, महिला मदतीसाठी धावत आले. यामुळे संदेश आणि संजित दुचाकी तिथेच टाकून पळून गेले. त्यानंतर तळेवस्ती या मळ्यातील ग्रामस्थांनी दोघांचा पाठलाग केला. मात्र तलवार आणि कोयता तिथेच टाकून दोघांनी पलायन केले. पोलिसांनी दोघा संशयितांना अटक केली आहे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, तासगाव.